नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. कालचा दिवस आमचा खूपच छान, अगदी मजेशीर गेलेला. कारण की आमच्या बिल्डिंगमध्ये होतं हळदी-कुंकू. रोजचं रुटीन तर आपलं सगळ्यांचंच असतं, पण त्यासोबत काहीतरी सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन जो एन्जॉय करतात ना, त्याच्यासाठी शब्दच नसतात. आदल्या दिवशी रात्री म्हणजे संध्याकाळी 7 वाजेनंतर मी स्वयंपाक करायला लागलेली होती. मला शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवायची होती आणि त्यासोबत भाकरी. तर शेवग्याच्या शेंगांची भाजी अगदी नॉर्मली मी जशी नेहमीच बनवते, कधीतरी शेंगदाण्याचं कूट लावून बनवते आणि कधीतरी आमची खानदेशी पद्धतीने बनवत असते. यापूर्वीही मी शेअर केलेली आहे, त्यामुळे यावेळेस केलेली नाही. नंतर ना स्वयंपाक झाला आणि जेवण करण्यापूर्वी मी सगळा किचन ओटा आवरून घेतला की जेणेकरून जेवण झाल्यानंतर ना आपल्याला खूप जास्तीची कामं राहणार नाही याची काळजी घेतली. उष्टी भांडी किचन सिंकमध्ये जमा केली आणि जी एक्स्ट्राच्या वस्तू होत्या त्या सगळ्या मी जिथल्या जागेवरती ठेवून दिलेल्या. पिठाचा डबाही मी पुसून स्वच्छ करून ठेवून दिलेला. आणि मी आणि मैत्रिणींना बाजारात गेलेलो होतो. तिकडून येताना एका दुकानातून आम्ही अप्पम हे पापड आणलेले, जे मिसळसोबत ना नाशिकला खूप फेमस आहेत. हे पापड म्हणजे मिसळ खाताना ना नेहमीच म्हणजे जिथे मिसळचे रेस्टॉरंट आहेत तिथे दिलेच जातात. तर ना चवीला एकदम छान लागतात. मला खूप पापड तर तळायचे नव्हते, पण जितके तळायचे होते ना ते कमी म्हणजे नंतर तळल्यानंतर कमीत कमी तेल शिल्लक राहावं म्हणून मग मी ना फक्त 2 पळ्या तेल टाकले. आणि ना हे पापड अगदी उडदाच्या पापडांसारखेच असतात. त्यामुळे ना असं म्हणजे भराभर हे तेल तापल्यानंतर आपण टाकलं ना तर तळले जातात. खूप तेल टाकल्यानंतर ना काय होतं, नंतर ते तेलाचा वापर करणं कुठे वापरायचा हाही खूप मोठा प्रश्न असतो. फक्त ना कमी तेलात तळताना हे लक्ष द्यावं लागतं खूप काळजीपूर्वक की पापड म्हणजे जळणार तर नाही, करपणार तर नाही ना. मग फुल कॉन्सन्ट्रेशनने ते पापड तळून घ्यायचे असतात. नंतर ना मी संपूर्ण किचन ओटा वगैरे आवरून घेतला आणि मग ना गाजरचा हलवा बनवायचा होता मला. कारण की भाकरी केल्यानंतर ना किचन ओटा बऱ्यापैकी खराब झाला होता. मी दूध संध्याकाळीच घेऊन आलेली होती, तर 1.5 किलो गाजर किसून घेतले आणि त्याच्यासाठी मी 1.5 लिटर दुधाचा वापर केलेला आहे. कढईत तर डायरेक्टली गाजराचा किस टाकला आणि त्याला चांगलं असं थोडं 5-6 मिनटं ना मी म्हणजे 3-4 मिनटं तरी मिक्स करून घेतला असेल. गॅस मीडियम फ्लेमवरती होता आणि तो थोडा कमी झालेला दिसला आणि गाजराचा ना थोडा नॉर्मली कलर पण चेंज होतो. आणि मग त्यामध्ये मी आपले पोहेचा चमचा असतो ना ते 2 चमचे तूप वापरलेला आहे. या पद्धतीने मी गाजरचा हलवा जेव्हापासून बनवत आहे ना तेव्हापासून तो टेक्स्चरवाला गाजरचा हलवा बनतो. नाहीतर मी आधी तुपात भाजून घेतलं तरीही चालतं, पण हा माझ्या मिस्टरांच्या साहेबांच्या मिसेसने मला शिकवलेला आहे, तेव्हापासून मी हीच पद्धत वापरलेली आहे. बऱ्यापैकी म्हणजे 3-4 मिनटं भाजल्यानंतर किंवा 5-6 मिनटांनंतर मी यामध्ये दूध ॲड केलेलं आहे. आणि दूध मी एकदम नाही टाकलं, थोडं थोडं टाकत गेलेली आहे. आणि दुधावरती जी साय आलेली होती ना ती सायही मी यात ॲड केलेली आहे. बराच वेळ बरीच मेहनत लागतेच याला, पण जे आपल्या घरातल्या मेंबर्सच्या चेहऱ्यावर आनंद असतो ना हे पदार्थ केल्यानंतर, त्यांना खाऊन छान वाटतं ना, त्या मध्येच आपलं पोट भरून जात असतं. बऱ्यापैकी भांडीही निघतात. आपल्या आप्तजनांना आनंदी ठेवण्यासाठी आपण स्वतःलाही थोडाफार त्रास दिला तरी काही हरकत नसते, असं स्त्रियांचं नेचर असतं. गॅस शेगडीवरती काही थेंब पडले होते दुधाचे आणि थोडंसं गाजराचा केसी तो मी लगेच स्वच्छ करून घेतला, म्हणजे पुसून घेतला कोरड्या कापडाने. खूप म्हणजे अगदी 2-4 थेंबच त्या मी कापडावरती पाणी मारलं होतं. नंतर सोबतच ना तिळीची चटणी पण मी म्हणजे संध्याकाळीच करून घेतलेली होती जेवण बनवण्यापूर्वी. पण यावेळेस मी शेअर नाही केली कारण की मला थोडी घाई होती. पुढच्या वेळेस मी नक्कीच शेअर करेल आणि बऱ्याचदा केलेली पण आहे. तीळ ना चांगली भाजून घेतलेली आहे, करपणार नाही पण खमंग अशी तीळ भाजली. आणि त्यामध्ये ना पाव वाटी असा लसूण टाकलेला आहे. 2 वाटी हे होती तीळ होती तर. आणि नंतर
चवीपुरता मीठ आणि तिखट टाकलेलं आहे. जिरं वगैरे मी काही टाकलेलं नाही. आणि ती तीळ थंड झाल्यानंतर ना मिक्सरमधून मी काढून घेतलेली. मी थोडी रवाळ अशी काढते की जेणेकरून ना खाताना अशी छान काही तिळीचे दाणे दाताखाली येतात आणि चविष्ट अशी लागते. सोबतच ना मला उन्नतीला हळद दूध बनवून द्यायचं होतं, तर तेही बनवून दिलेलं. गाजरचा हलवा बनतोय तोपर्यंत जी बाकीची कामं होती छोटी मोठी ती करून घेतलेली. दूध बऱ्यापैकी आटून झालेलं होतं. मी काही खव्याचा वगैरे वापर करत नाही, कारण की बाहेरचा खवा चांगलाच असेल, शुद्ध असेल ते महत्त्वाचं आहे, कारण की भेसळयुक्तही असतो. त्यामुळे मग दुधाचा वापर करूनही छान असा आपल्याला टेक्स्चरवाला हा म्हणजे गाजराचा हलवा बनवता येतो. दूध म्हणजे ना अगदी फक्त 5 ते 10% शिल्लक राहतं ना, त्यावेळेस मग मी साखर टाकते. साखर कमीच टाकलेली आहे. खूप जास्त गोड वगैरे काही करायचा नव्हता. आणि काजू बदामी मी म्हणजे शिजताना नाही टाकलेले. तूप इकडं थोडंसं 1 चमचा गरम करून घेतलेलं आणि त्यामध्ये ना जाडसर असेच काजू बदाम 5 काजू घेतलेले आणि 5 बदाम घेतलेले. तर ते अगदी मस्तच असे थोडेसे खमंग असे भाजून घेतलेले आहेत. तूप खूप जास्त नाही घेतलं, फक्त 1 चमचा घेतलेला आहे. छोटा आपल्या पोहे खाण्याचा असतो तो. आणि हे भाजल्यानंतर मी वरून मग गाजराच्या हलव्यामध्ये मिक्स केलेला आहे. एकदा या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. नाही तर आपण जी नेहमी पद्धत वापरत असतो ना त्याच्याने आपलं प्रॉपर बनत असतं. नाहीतर 10 जणांच्या पद्धती आपण वापरल्या ना कधी आपले पदार्थ बिघडूनही जात असतात. मलाही बऱ्याच दिवसापासून गाजराचा हलवा करायचा होता, पण ते गाजर किसू आणि ती कृती करण्याच्या आधीच मनामध्ये असंख्य विचार असतात की अरे बापरे, एवढी भांडी, एवढं सगळं पुरेल. पण केल्यानंतर समाधान मिळतं आणि सगळं अगदी छान झटपटी होऊन जातं. फक्त थोडं करण्यासाठी मेहनत करावी लागते. आमच्या सोसायटीमध्ये एकत्र हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो आणि त्यासाठी मी तयार झालेली आहे. मुलं सगळं म्हणजे पूर्ण फॅमिलीला तिथे इन्व्हिटेशन असतं. सगळ्यांनी मिळून पैसे जमा करायचे असतात आणि या कार्यक्रमाला धमाल करायची असते. बिल्डिंगच्या गच्चीवरती ना प्रोग्राम म्हणजे अरेंज केलेला होता आणि मी तिथे आली. तेवढ्यात ना बऱ्यापैकी मैत्रिणी सगळ्या आलेल्या होत्या बिल्डिंगमधल्या. बाकीचे बरेच जण आलेले नव्हते आणि सगळ्यांचं ना फोटो सेशन सुरू होतं. सगळेजण आपापल्या पद्धतीने फोटो काढत होते. हा सगळ्यांचा आपला आवडता असा विरंगुळा आहे. नंतर मग काय, सगळ्यांनी साडी नेसलेली तर मग फोटो सेशन तर झालंच पाहिजे, रील तर बनवायलाच पाहिजे. मग आम्ही सगळ्यांनी छान अशी रील बनवण्यासाठी प्रॅक्टिस सुरू केली. मकर संक्रांत म्हणजे सूर्यदेवांचा मकर राशीत होणारा प्रवेश, जो दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला येतो. या दिवशी उत्तरायणाची सुरुवात होते आणि हा सण शेती, ऋतूबदल आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी साजरा केला जात असतो. ज्यात तिळगुळ वाटणे, काळे कपडे घालणे आणि दानधर्म करणे यासारख्या प्रथा आहेत, ज्यामुळे आपण म्हणत असतो सगळेजण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणून नवीन नाती जोडली जातात आणि जुन्या नात्यांनाही जोपासलं जातं. जे राग वगैरे असतं ते दूर करून शरीराला उष्णता देण्यासाठी तिळाचा उपयोग केला जातो आणि तीळ हे सगळ्यात महत्त्वाचं आहे उष्णता देण्यासाठी शरीराला. संक्रांत म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारे संक्रमण म्हणजे प्रवास. आम्ही छोटे मोठे गेम खेळलो आणि हा रील तुम्ही बघितला नसेल तर शॉर्टला जाऊन नक्की बघा आणि आपल्या इंस्टाग्रामवरती टाकलेला आहे. रील बनवण्यासाठी आम्ही केलेली प्रॅक्टिस. शिवानी आणि स्वप्नाली या दोघींनी आम्हाला ना रील बनवण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि छान अशा ॲक्शन शिकवल्या आणि आपण काय सगळ्या मैत्रिणी उत्साहितच असतो. फार एन्जॉय केला बरं. दरवर्षी होतं, पण यावेळची संक्रांतचं आमचं म्हणजे हळदी कुंकू फारच भारी झालेलं. सगळ्यांनी कुठलंही वयाचं बंधन नव्हतं. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. कोणी कुणाला जज नाही केलं. अगदी मनसोक्त असा आनंद लुटला. जशी ॲक्शन येत होती तशी एकमेकाला प्रोत्साहन दिलं. नाही जमलं तरीही सगळ्यांनी एकमेकाला सांभाळून घेतलं.
लाँग व्हिडिओला मी गाणे लावू शकत नाही कारण की इथे बंधन आहे. मस्त स्पीकरच्या गाण्यांवरती सगळ्यांनी छान छान ॲक्शनचा नाचण्याचा आनंद घेतला. या दिवशी काळे कपडे यासाठी घालतात कारण की ते उष्णता टिकवून ठेवतात आणि सर्दी कोरडेपणा कमी करतात, तसेच नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतात. हा दिवस दानधर्मासाठीही अतिशय महत्त्वाचा मानला जात असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकारसूर या राक्षसाचा वध केला. तो वध करून सर्व लोकांना सुखी केले अशी कथा आहे. संक्रांतीचा दुसरा दिवस क्रिक्रांत म्हणून साजराही केला जातो. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुराच्या नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून मुक्त केले. म्हणून हे सण आपण पूर्वीपासून सेलिब्रेट करत आहोत. आणि मला तर असं वाटतं सगळ्या मैत्रिणी एकत्र याव्यात, सगळ्या स्त्रिया एकत्र याव्यात, म्हणजे कारण की रोजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप सारे कामं असतात. त्याच्यातून आपण वेळ काढणं म्हणजे जमतच नाही प्रत्येकीला. तर त्यामुळे हे असे कार्यक्रम करण्यात येत असावेत. हा आमचा ना धुरंधरच्या गाण्यावरती रील बनवणं सुरू होतं आणि कोणीही म्हणजे सगळे ज्येष्ठ मंडळीही अगदी आनंदाने यात ॲड झालेले होते आणि सगळे आनंदाने करत होते. आम्ही हसतही खूप होतो कारण की ना प्रॅक्टिस नव्हती, त्यामुळे ॲक्शन जमत नव्हत्या. मला आताही हे सगळं बघून आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. फार छान असं मस्तच एन्जॉय केला बरं आम्ही. तुम्ही सगळी मिळून एकत्र करण्याचा ना काहीतरी वेगळीच मजा असते. घरी केलं ना, घरी आपल्याला भरपूर अशी कामं करावी लागतात, त्यामध्ये थकून जातो आणि इतका एन्जॉय करणं शक्य होत नाही. तर एकत्र येऊन करण्याचा हा सोहळा खरंच काहीतरी वेगळाच अनुभव देऊन गेला. आणि नंतर मग आम्ही काय केलेलं होतं, सगळ्यांनी ना एका दुकानातून साड्या विकत घेतलेल्या होत्या. तर आणि काही जणांनी नव्हत्या घेतल्या ना, तर त्यांनी आपल्याकडे जी साडी असेल तीच घेऊन आलेले होते आणि तीच एकमेकाला संक्रांतीचं गिफ्ट म्हणून दिलेलं होतं. यापूर्वी आम्ही बऱ्याचदा भांडीही दिलेली आहेत. बरेच असं काही दरवर्षी वस्तू असायच्या. पण यावेळेस आमच्याच एरियामध्ये कृष्णा टेक्स्टाईल म्हणून दुकान आहे होलसेल, तर तिथून सगळ्या जणांनी 370 रुपयाच्या प्रत्येकी साड्या आणलेल्या होत्या. आणि नंतर आमचं परत हे दुसरे रील बनवण्यासाठी प्रॅक्टिस सुरू होती. छान असे कुठलीही प्रॅक्टिस नसताना जसं जमेल तसं प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न केला. आणि पावभाजी आणि पुलाव असा मेनू होता, त्याच्यासाठी आम्ही 250 रुपये प्रत्येकाने जमा केलेले होते. पूर्ण फॅमिलीला यात जेवण होतं. हॅलो, आय लव्ह यू म्हटलं. असंच म्हणते तुम्हाला आय लव्ह यू. काहीतरी रिप्लाय द्या. नंतर शेवटचा गेम होता, प्रत्येकाने आपल्या नवऱ्याला फोन करायचा आणि आय लव्ह यू बोलायचं. तर अशा पद्धतीने आमच्या कार्यक्रमाचा म्हणजे सांगता झाली आणि सगळ्यांनी एन्जॉय करून मस्त आनंदाचे क्षण मनामध्ये घेऊन आम्ही घरी आलेलो आहोत. आणि हे सगळे शॉर्ट मी आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत, ते नक्की बघा. तुम्हालाही छान आनंदच होणार आहे बघून. चला भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत, नवीन अजून काहीतरी वेगवेगळं घेऊन. चला भेटूया, बाय बाय.